किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी चंद्रपूर विधानसभेचा प्रचंड मोठा विकास केलेला आहे। आता ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। अशा परिस्थितीत तुम्ही किशोर जोरगेवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून पाठवल्यास या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलेल हा माझा विश्वास आहे। चंद्रपूर विधानसभा नव्हे तर चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील एक नंबरचा समृद्ध आणि संपन्न असा जिल्हा होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला। चंद्रपूर विधानसभा अंतर्गत असलेल्या घुग्गुस येथे आयोजित किशोर जोरगेवार यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी घुग्गुस येथे आले होते। या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत आमदार किशोर जोरगेवार, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, ओबीसीचे ज्येष्ठ नेते अशोक जीवतोडे, आदिलाबादचे खासदार नागेश गेडाम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, महिला जिल्हा प्रमुख प्रतिभा ठाकूर, महानगर जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, विवेक बोढे, आशिष माशिरकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की जातपात, धर्म, पंथ न पाहता किशोर जोरगेवार यांच्यासारखा सर्वोत्तम नेता आपण निवडायला हवा। भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर या देशामध्ये 67 योजना कार्यान्वित आहेत आणि राज्याच्याही विविध योजना आहेत। या सर्व योजनांचा लाभ घेत असताना कोणत्याही जातपात, धर्म, पंथाचा विचार न करता या योजना सगळ्यांना लागू केल्या जातात। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी रेकॉर्ड ब्रेक करत किशोर जोरगेवार यांना आपण निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं। और चुनाव ऐसा मौका है कि ये चुनाव किशोर के भविष्य का फैसला करने वाला नहीं है, ये आपके भविष्य का फैसला करने वाला चुनाव है। आप कोई होटल में जाते हो तो ये देखते हो क्या मेरे जात वाला होटल है, तब आपको अच्छी टेस्ट जहाँ लगती है वहाँ घुसते हो। जब आपको हार्ट का ऑपरेशन करना पड़ता है तब पूछते हो क्या मेरे जात वाला इस क्या कर लेता हूँ, नहीं। तुमको कोई भी डॉक्टर चलता बोलते अच्छा डॉक्टर चाहिए। फिर चुनाव में ऐसा क्यों करते हो? चुनाव में भी अगर सही उम्मीदवार होगा तो इस घुग्गुस विधानसभा क्षेत्र का, चंद्रपुर विधानसभा क्षेत्र का पूरा तकदीर और भविष्य बदल जाएगा, ये मेरा विश्वास है। किशोर बहुत अच्छा कार्य करता है और आपने लगातार उसको प्रेम दिया है। पहले इंडिपेंडेंट था, अब भाजपा में है और मैं आपको विश्वास से बता रहा हूं, इंडिपेंडेंट था तभी इतने काम हुए, अब तो भाजपा में है। भारत सरकार का इंजन है, महाराष्ट्र सरकार का इंजन है। किशोर डब्बे में बैठा है फर्स्ट क्लास में, एसी चेयर कार में। और ये गाड़ी मैं आपको बताता हूँ, ये बुलेट ट्रेन चंद्रपुर के विकास की ये 2 गुना 3 गुना ज्यादा गति से दौड़े बिना नहीं रहेगी। 100 बीमारी का एक ही इलाज है, कमल के बटन दबाइए और किशोर को चुनकर लाइए। कोई चिंता मत करिए, उसके गारंटर हम हैं। और ये चुनकर आने के बाद जितने काम बता रहे हैं सब काम हम निश्चित रूप से करके देंगे और चंद्रपुर जिले को महाराष्ट्र का नंबर 1 का प्रगतिशील, समृद्ध, संपन्न जिला बनाएंगे, ये मेरा विश्वास है। और इसलिए मुझे कोई संशय नहीं है कि यहाँ निश्चित रूप से रिकॉर्ड ब्रेक मार्जिन से किशोर चुनाव जीतने वाला है, निश्चित रूप से जीतने वाला है। और मैं आपसे यही प्रार्थना करने के लिए आया हूं, तो जीतने तो वाला ही है, पर आप ऐसा लीड दीजिए कि महाराष्ट्र में रिकॉर्ड ब्रेक करके नंबर 1 पर पहुंचाइए। बाकी सब उम्मीदवारों का डिपॉजिट जब्त करके किशोर को जिताइए, ये कहने के लिए मैं आपके पास आया हूं। यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची अनेक वर्षापासून इच्छा होती, परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने हा योग जुळून आला असं भावनिक मत व्यक्त केलं।
अपक्ष असतानाही सरकारच्या सोबत असल्याने या विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मला मिळाली। घुग्गुस ग्रामपंचायतला नगर परिषदचा दर्जा मिळावा अशी येथील नागरिकांची इच्छा होती। त्या दृष्टीने काम पूर्णत्वाला नेण्याचा मी प्रयत्न केला, त्याला यश मिळालं। येणाऱ्या काळामध्ये आपला आशीर्वादाचा हात माझ्या पाठीशी असाच कायम राहावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवर आपल्यासोबत आहेत। आज आपण घुग्गुस या ठिकाणी आहोत। नितीन गडकरी यांची प्रचारसभेत अनेक महिला पुरुष सहभागी होते आणि त्यांनी आश्वासन दिलं की आपण ज्या ज्या मागण्या कराल त्या संपूर्ण पूर्ण करू। काय सांगाल? हे खरं आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि आजच्या सभेमध्ये नितीनजींनी माझ्यावरचं जे त्यांचं प्रेम आहे, जे कित्येक वर्षापासून आहे, ते आज त्यांनी शब्दातून जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे। हे खरं आहे की आता मागच्या वेळेस मी अपक्ष म्हणून होतो, परंतु यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं मला उमेदवारी मिळाल्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारची, राज्यात भाजपा नेतृत्व आणि केंद्राचं भाजपा नेतृत्व हे पूर्ण ताकदीनं या मतदारसंघातली जे जे प्रश्न आपण मांडले ते सर्व पूर्ण करून देण्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे। ही आनंदाची गोष्ट आहे। कोणत्याही लोकप्रतिनिधीला हेच वाटत असतं की आपण जे विकासाचं काम आहे त्याच्यामागे कोणीतरी ठामपणे उभं राहत ती विकासाची कामं झाली पाहिजे ही भूमिका असते। आणि नितीनजींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ते जे बोलतात ते 100% करतात। नक्कीच भाऊ, चंद्रपूरची ट्रॅफिकचा खूप शहराचा प्रॉब्लेम होता, तो तुम्ही रेटून धरला त्यांनी सांगितलं। आणि आता भारतीय जनता पक्षाच्या बुलेट ट्रेनच्या AC डब्यामध्ये आपण बसला, ते देखील बोलले। हे खरं आहे, ते शैली आहे भाषणाची, परंतु ट्रॅफिकचा प्रश्न आहे, बायपासचा प्रश्न आहे। एवढंच नाही तर आता गाडीमध्ये जाताना त्यांना जो पडोली जंक्शन आहे त्याचं मी तिथली भीषणता लक्षात आणून दिलं की हा ॲक्सिडेंट स्पॉट झालेला आहे। ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी मान्य केलं की या ठिकाणी लवकरच हे झाल्याबरोबर ते अंडरपास करू किंवा फ्लायओव्हर करू, जेणेकरून तिथे ट्रॅफिकची जी आणि जो ॲक्सिडेंट स्पॉट आहे तो क्लिअर करू। अनेक गोष्टीची चर्चा झाली, जे जे विकासाची कामं त्यांच्याकडे नेऊ ती सर्व कामं पूर्ण करून देण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आनंदाचा आहे की इतकी मोठी चांगली प्रचंड अशी जिवंत सभा झाली, त्यांनाही बरं वाटलं। मलाही एक उमेदवार म्हणून आनंद आहे की इतकी मोठ्या सभेचं घुग्गुस या ठिकाणी आयोजन झालं, आनंद आहे। नक्कीच नितीन गडकरी यांची सभा प्रचारादरम्यान ताकद देणारी आहे आणि ज्या ज्या मागण्या भाऊंनी केल्या, ट्रॅफिकची असेल, पडोली चौकातल्या एकंदरीत स्थिती असेल, त्या स्थितीचा आढावा देत नक्कीच चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी किशोर भाऊ नक्कीच गडकरी साहेबांच्या सोबत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं।